कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध विकास योजनांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने उपस्थित होते। ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये IFC शिक्षण सुविधा, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना 50% घरफाळा माफ योजना, आजी सैनिकांना एका मिळकतीत संपूर्ण भाडा माफ योजना, गंभीर आजारांसाठी 50% घरफाळा माफ, कबड्डी खेळाडूंना शूज वाटप, जनरल मयत अनुदान योजना, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना EPF योजना या सर्व योजनांचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे, पंचायत समिती सदस्य सनी ओवळकर, सरपंच संतोष भोरे, उपसरपंच आनंदी आमते, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, विस्तार अधिकारी व रामण्णा, ग्रामसेवक RC पाटील व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा करण्यात आला। तसेच महिला व युवकांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात आली। या सर्व योजनांचं लोकार्पण खासदार माने यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना खासदार माने यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा आपला प्राधान्यक्रम असून कोरोची ग्रामपंचायतीने विकास कामांमध्ये पुढाकार घेतलाय असं ते म्हणाले। कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला बचत गट प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रामसेवक RC पाटील यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सरपंच संतोष मोरे यांनी मांडले। गावच्या विकासासाठी अशा योजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे। मराठी न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।